मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटनाआधी ठाकरे बंधूंमध्ये शिवतीर्थावर चर्चा। जालन्याच्या अंतरवालियामुळे मराठा आणि ओबीसींमध्ये अंतर पडलं। बीडच्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल, तर ओबीसींविरोधात बोलणाऱ्या नेत्यांना पाडण्याचंही आवाहन। दारू आणि वाळू चोरांच्या सरदाराकडे एकच समाज, आपल्याकडे 394 जाती। बीडमधील एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळांचं जरांगे पाटलांवर टीकास्त्र। 2 वर्षांपासून मराठा ओबीसी मध्ये अंतर पाडलं जात आहे। बीडमधील सभेत नाव न घेता धनंजय मुंडेंची जरांगेंवर टीका। मराठा समाजाचा खरा फायदा ईडब्ल्यूएस मध्येच, एमपीएससी निकालाचा दाखला देत मुंडेंचा दावा। मराठा समाजाला कुणबीचे खोटे दाखले देणाऱ्यांना तुरुंगात टाका। बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून गोपीचंद पडळकरांची मागणी। राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आजची सभा। बीडच्या ओबीसी मेळाव्यावर मनोज जरांगे पाटलांचं जोरदार टीकास्त्र। पडळकरांच्या वादग्रस्त विधानावरून वाद पेटला। हिंदू मुस्लिम राजकारणासाठी नव्हे तर लोकांच्या कामासाठी निवडून दिलं। विरोधकांचा पडळकरांवर हल्लाबोल, तर वादानंतरही पडळकर वक्तव्यावर ठाम। सोन्याच्या दरवाढीचा नवा उच्चांक। सोनं प्रतितोळा 1,35,000 दिवसभरात सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3,600 रुपयांची वाढ।